फैसल पहिलाच बॉल ड्राइव्ह करतात, एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा. 2 ओव्हरच्या सामन्यामध्ये तुम्हाला ही एक एक रन इम्पॉर्टंट असणार आहे. शगफ लकी 12th मॅन आहे गोरेगाव टीमचा. पहिल्या बॉलवर 2 धावा. हाफ ट्रॅकर समोर पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोचलेत. किशोर एक असे गोलंदाज क्षेत्ररक्षक आहेत ज्याने एकाच मॅच मध्ये 3-4 झेल पकडल्यात. कालच्या रात्रीमध्ये सर्वाधिक झेल जर कोणी पकडले असेल तर ते होते किशोर. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्क लेंथ. फैसलनं समोर ड्राइव्ह केला. हो, रनआउटची शक्यता. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, पुढे थ्रो थोडासा वाईड. ही संधी निर्माण झाली होती बोश टीमसाठी. फैसलला किंवा कौनीला सहजतेने बाद करू शकले असते. ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, फ्रंट फुटला बाहेर. गोलच्या मार्क वरती. इथून मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला विरकावून दिलं होतं, परंतु एक टप्प्याकर चेंडूला पकडलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते मात्र किशोरच्या माध्यमातनं. आणि इथून एक धाव कन्वर्ट केली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं धाव पुस्तकावरती 15 धावा. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानावरती पाहतोय इथून मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं जातं आणि या चेंडूवरती सुद्धा मिळते या सिंगलच्या मदतीनं 16 धावा. आता एक मोठ्या फटक्याची गरज असेल. आपण पाहायला गेलं तर एक मोठा फटका आला, एक चौकार आलाय, त्याच्यानंतर सिंगल डबलनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. तर मात्र 16 एक मोठा फटक्याचे फायटिंग स्कोर मात्र आपण पाहतोय. 20+ नक्कीच पाहायला मिळतील. इथून मात्र मी म्हटलं होतं चेंडूला आउट ऑफ सीमा पार, डाऊन द ग्राउंड फटका, चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. चला गोरेगाव संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीची जोडी भोज संघ, सलामीची जोडी त्वरित आपण रवाना करा मैदानावरती. तर आता समीकरण पाहायला गेलं तर भोज संघाला येणारे चेंडू असेल 12 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ती मात्र 23. 11.50च्या सरासरीनं प्रत्येकी षटकामागे आपण पाहायला गेलं तर धावा ठोक्याव्या लागतील. तर मात्र भोज संघाला, चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या गोरेगाव संघ, आपणास विनंती असेल विलंबना करू नका, वेळेला महत्त्व द्या.
चला वरही संघाचा कर्णधार संदेश, आपण कुठे असाल त्वरित आपण हॅलो, चला सलामीची जोडी जाऊ द्या मैदानावरती. भोज संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपली सलामीची जोडी जाऊ द्या मैदानावरती. ऑफिशियल आपण पंच आपण पाहतोय, थंडीच्या कडाक्यात सुद्धा जी कामगिरी करायची ती कामगिरी अद्यापर्यंत आजच्या रात्रीमध्ये अंतिम रात्रीमध्ये चांगली कामगिरी केली ते ऑफिशियल पंचानं. सलामीची जोडी रवाना झाली आहे. योगेश आणि शंकर ही सलामीची जोडी पाहतोय मैदानावरती आणि गोलंदाजीच्या मार्कवरती अरम पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. आणि सलामीची जोडी शंकर आणि योगेश, एकाच्या जर्सीवरती आपण पाहायला गेलं तर 20 आणि दुसऱ्याच्या जर्सीवरती 21 ही सलामीची जोडी आता मैदानावरती पाहतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येकी षटकामागे आपण पाहायला गेलं तर 11.50च्या सरीसरीने आपण पाहतोय धावा ठोकाव्या लागतील भुज संघाला. शंकर आणि आपण पाहतो योगेशची सलामीची जोडी झाली मैदानावरती आणि गोलंदाजीच्या मार्कवरती अरम. पहिला चेंडू बॅटम पॅडमधना चेंडू निघून चाललाय. अफलातून गोलंदाजी, पहिला चेंडू इथून आलाय डॉट. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र येणारे चेंडू असतील 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वलतायत आणि सांगतात इथे जो वाईट एक एक्स्ट्रा धाव पुस्तकावरती नक्कीच लागेल. एक्स्ट्रा धावीच्या मदतीनं मात्र भोज संघाचा श्री गणेशा नक्कीच मैदानावरती झालाय. एक चेंडू एक धाव पुस्तकावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड फटका पाहतोय आपण. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूला अडवणार, फेकणार. तत्पूर्वी एक धाव नक्कीच इथं कन्वर्ट केली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं धाव पुस्तकावरती 2 चेंडूच्या अंती 2 धावा. 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. योगेश आणि शंकर ही सलामीची जोडी मैदानावरती आहे. पुन्हा एकदा काय गोलंदाजी, अचूक टिप्पा पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. फलंदाजाला तटस्थ उभा करून ठेवण्याचं काम केलंय त्या अरमनं. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी, टिचून मारा केलाय. पुन्हा एकदा काय गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये काय कामगिरी केली ते अरमनं, तीच कामगिरी आता पाहतोय भोज संघासमोर. अफलातून गोलंदाजी, टिचून मारा केला या गोलंदाजानं आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा डॉट, लगातार 3 चेंडू डॉट केलेत या गोलंदाजानं. सुरेख गोलंदाजी अरमच्या माध्यमातनं योगेशला तटस्थ उभा करून ठेवण्याचं काम केलंय. काय गोलंदाजी अरमच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
इथून मात्र आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला भिरकून दिलंय. चेंडूला अडवणार, फेकणार. तत्पूर्वी इथं एक धाव नक्कीच कन्वर्ट केली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं धाव पुस्तकावरती रन नाहीये. एक षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 2 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल ते मात्र भोज संघाला. दोन संघादरम्यान फाईट पाहतोय आपण. भोज विपक्ष गोरेगाव या दोन संघादरम्यान फाईट. आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज येते 21. तर वैयक्तिक पहिलं आणि सांगेकोट्यातील दुसरं षटक प्रगतीपथावरती. मुशरफ पाहतोय मैदानावरती.